आणखीन एक महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरमधील घाटीमधील परिचारिकांचं वेतनासाठी आंदोलन हे सुरू झालेलं आहे। नोव्हेंबर महिन्याचं वेतन अद्यापही मिळालेलं नाही, त्याच्यामुळे परिचारिकांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। त्यामुळे याचा रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। घाटीमधील कर्करोग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 1300 परिचारिका आहेत। संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। संजय, परिचारिकांचं नेमकं म्हणणं काय आहे? नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकता की घाटी रुग्णालयात या परिचारिका आहेत आणि त्यांचा नोव्हेंबर महिन्याचा पगार न झाल्यामुळे या ठिकाणी त्यांनी काम बंद आंदोलन सुरू आहे। आणि या ठिकाणी आपल्यासोबत परिचारिका, आपण त्यांच्याशी बोलूया। मला सांगा ताई, नेमका काय मागण्या आहेत तुमच्या? मागणी अत्यंत एकच मागणी घेऊन आम्ही आंदोलन करतो। मागण्या आमच्या तशा खूप आहेत, कारण आम्ही आज 18 तारीख आहे, असं नाही की 4-5 तारखेला पगार झाला नाही म्हणून आम्ही आंदोलन करतोय। 18 तारखेपर्यंत आम्ही पगाराची वाट बघितली, परंतु आमच्या लक्षात आलं की प्रशासन बजेट नाही या नावाखाली बजेट म्हणून आम्हाला उडवाउडीचे उत्तर देते। परंतु जर सगळ्या कर्मचाऱ्यांचे पगार होतात आणि फक्त परिचारिकेचे पगार होत नाही, तर हे म्हणजे आमच्यावर अत्यंत अन्यायकारक आहे। आणि म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत। आजच्या आज जर पगार झाला नाही तर बेमुदत आंदोलन होईल। ठीक, नक्कीच धन्यवाद संजय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।